यावर्षी एका महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाने महाराष्ट्रभरात सुरुवात झालेली आहे। सध्या जर बघायला गेलं तर हिंगोलीमध्ये देखील समाधानकारक पाऊस पडताना दिसत आहे। सध्या जून महिना संपून जुलै महिना लागलेला आहे आणि एका महिन्याच्या विश्रांतीनंतर तब्बल हा पाऊस पडत असल्याने सध्या शेतकऱ्यामध्ये समाधानाचं वातावरण आहे। सध्या शेतकरी जो आहे तो हिंगोलीमधील शेतकरी जो आहे तो सध्या पेरणी करताना आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केल्या जात आहे। या ठिकाणी सोयाबीनची पेरणी शेतकरी करतोय, तर ट्रॅक्टर असेल, बैल असतील किंवा इतर यंत्राच्या सहाय्याने देखील शेतकरी सध्या पेरणी करत आहेत। तर काही मशागतीचे कामं देखील शेतकरी सध्या आपल्या शेतातील करताना दिसत आहे। शेतीमधील सध्या सोयाबीन असेल, कापूस असेल, हळद असेल व इतर कडधान्य पिके देखील शेतकरी आता सध्या शेतीमध्ये लावतानाची लगबग शेतकऱ्यामध्ये दिसत आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर यावर्षी आता जो समाधानकारक पाऊस पडतोय, मात्र एका महिन्याच्या विश्रांतीनंतर हा पाऊस झाल्याने शेतीच्या जो कामाला ब्रेक लागलेला होता, जो पेरणीला ब्रेक लागलेला होता, आता त्या कामाला कुठेतरी आता वेग आल्याचं बघायला मिळत आहे। या एका महिन्याच्या जो परिणाम आहे तो शेतीच्या जो उत्पन्नावर देखील घट होणार असल्याचं शेतकऱ्यामधून बोलल्या जात आहे। जो मर्ग नक्षत्रामधील पाऊस असतो त्या मर्ग नक्षत्राच्या पावसामध्ये जर पेरणी झाली तर चांगल्या पद्धतीचं उत्पन्न शेतकऱ्याचे येत असल्याचं शेतकऱ्याची भावना असते। आणि मात्र आता जो पाऊस झालेला आहे तो एका महिन्याच्या नंतर झालेला आहे, त्यामुळे आता सध्या शेतीच्या कामांना वेग आल्याचं शेतकऱ्यामधून बोलल्या जात आहे। गजानन पवार, LS मराठी, हिंगोली।